तर नमस्कार भावांनो बहिणींनो, आपल्याला आज काय बनवायचं आहे मी तुम्हाला दाखवते. आपलं आज कशाचा बेत आहे. इकडं ताक आहे, शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर नमस्कार भावांनो बहिणींनो, आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला सांगते. इकडं पेटवलाय गॅसवर ठेवली कढई आणि हे आपलं बेसन पीठ त्या दिवशी दळून आणलेलं आपल्या घरच्या डाळीचं. हे ना असं करून टाकले गुटळ्या होत नाहीत. आपल्याला काय करायचंय तुम्हाला सांगते. तुम्हाला दाखवते करून. कढई त्याच्यात टाकायचं तेल, काही सामान नाही. जिरे थोडेच येतात, जिरे आणावं लागतात. आपली जिऱ्याची भरणी आहे हिथं, मग डब्यात आहे थोडेसकच. पडी कुठं राहिली आता. तेल चांगलं तापून द्यायचं. आपली मोहरी, ही अशी कामाला यायची मोहरी, आपल्या घरचीच मोहरी. जिरे, हे आपला लसूण लय मोठा, हळद, हिरवी मिरची, कमी करते. ही आपली कोथिंबीर, तुम्हाला सांगते हे बेसन पीठ भिजू घातलेलं. आपल्याला काय घालायचंय ती ह्यात पाणी घालून घ्यायचं आधीच. हे चांगलं शिजवून द्यायचं. आपला कच्च्या शेंगदाण्याचा कुट्टा, त्याला भाजायचंच नाही, मी तर नाही भाजीत. हे कुट्टा टाकायचं ह्याच्यात. आता हे सगळं अजून थोडं टाकू पाणी. हिरव्या मिरचीत बी मीठ टाकलं होतं कुटतानी, थोडंसं मीठ टाकलं. कमी पडलं तर अजून घेता येते. आता ही कढी का ही चटाचटा करायला लागली. हे सगळं सामान हे सगळं शिजून द्यायचं. कढीला उकळी फुटली ना तर मग कढी नासती, त्याच्यामुळं आधी अशी शिजून द्यायची सगळी.
हे शिजायला लागली. आणि पुन्हा काय करायचं, अशी शिजून द्यायची, थोडी हलवायची. पुन्हा हे आपलं काल केलेलं ताक ते ह्याच्यात घालायचं आणि पुन्हा उकळी नाही फुटून द्यायची. आता ह्याला सारखं हलवीत राहायचं. ह्याला जर उकळी फुटली ना तर काय होतं, कढी खराब होती. हलवायचं, गॅस बंद करून खायचा आणि झाकून खायची. ह्याच्यासोबत बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, चपाती, भात, कुणाला कुणाला काय काय आवडतं ते आपोआपल्या आवडीचं करून खाते. मी करणार आहे ज्वारीची भाकर आणि बाजरीची भाकर आणि थोडा भात. आणि कुणा कुणाला कढी आवडती ती खायला या आणि करून खा. आणि कमेंट केली नाही केली तरी काही समजत नाही मला. घाण करा चांगली करा, तुमची इच्छा राहिली. आता मला जसली येते का तसली कढी म्या दाखवली करून. तुम्ही पण करून खा, लय भारी लागते. तर नमस्कार भावांनो बहिणींनो, ही झाली आपली कढी या बाजरीच्या भाकरी. आणि आता खायची. वर कढी बाजरीची भाकर या जेवायला.